श्री अंबादेवी संस्थान संगीत सेवा समारोह 22 नोव्हेंबरपासून देशातील नामवंत कलाकार लावणार हजेरी। दरवर्षीप्रमाणे यंदाचा श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह 22 नोव्हेंबर 2024 ते 24 नोव्हेंबर 2024 कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता पहिल्या सत्रात सौ अपूर्वा गोखले व सौ पल्लवी जोशी मुंबई या भगिनी शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाने समारोहाला सुरुवात करतील। त्यांना तबल्याची साथ श्री स्वप्नील भिसे व हार्मोनियमची साथ अनंत जोशी करतील। याच दिवशी रात्री 8 वाजता स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र व ख्यातनामक गायक पंडित शौनक अभिषेकी पुणे यांचे शास्त्रीय गायन संपन्न होईल। शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सायंकाळी 6 वाजता देशातील आघाडीचे तरुण तबलावादक श्री ओजस अढिया मुंबई यांचे स्वतंत्र तबलावादन तसेच दुसऱ्या सत्रात रात्री 8 वाजता श्री भाग्यश्री मराठे ठाणे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन संपन्न होईल। तिसऱ्या दिवशी रविवारी 24 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात प्रख्यात गायिका आयव्ही बॅनर्जी कोलकाता यांचे उपशास्त्रीय गायन होणार असून दादरा ठुमरी कजरी इत्यादी प्रकार सादर होणार आहेत। गत 17 वर्षापासून निशुल्क सादर होणारा हा संगीत समारोह श्री अंबादेवी कीर्तन सभागृह रामकृष्ण विद्यालय रोड अंबागेट जवळ संपन्न होणार असून रसिकांनी दरवर्षीप्रमाणे भरभरून प्रतिसाद द्यावा व संगीताचा आनंद घ्यावा अशी विनंती श्री अंबादेवी विश्वस्त मंडळाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली। सांगायला आनंद होईल, देशामध्ये फारच असे मोजके 4-5 समारोह आहेत की जे ते वर्षापासून सुरू आहेत। आता त्या समारोहांच्या परंपरेमध्ये अंबादेवी संगीत सेवा समारोहाचं एक नाव जोडलं गेलेलं आहे। जसं की सवाई गंधर्व महोत्सव पुणेमध्ये होतो, तानसेन महोत्सव हा ग्वाल्हेरमध्ये होतो, त्यानंतर हरवल्लभ महोत्सव होतो, मोतीराम एक हैदराबाद महोत्सव होतो। तसाच हा महोत्सव जो अंबादेवी संगीत सेवा समारोह या नावाने आता संपूर्ण भारतवर्षात त्याचं नाव होतं, संपूर्ण भारतात त्याचं नाव होतं। किंबहुना मी असं म्हणेन की या समारोहाकरता पुष्कळ सारे जे मोठमोठे आर्टिस्ट असतात ते अगदी इथे सेवा द्यायला तत्पर असतात आणि या सर्व या जे आर्टिस्ट असतात जे येतात त्यांना इथे आणण्याचं काम, त्यांना इथे बोलवण्याचं काम आमचे पंडित किशोरजी नवसाळकर यांच्या माध्यमातून आम्ही गेले 20 वर्षापासून सातत्याने करत आहोत। तर यावर्षी हा संगीत सेवा समारोह हा 22, 23, 24 नोव्हेंबर संगीत म्हणजे कीर्तन हॉल जो आहे अंबादेवी मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला तिथे दरवर्षी तिथेच होतो, तिथे यावेळेस होणार आहे। आणि यामध्ये एकंदरीत पूर्ण 6 सभा होणार आहेत। पहिली सभा शुक्रवारी 22 तारखेला 2 सभा राहणार आहेत। त्या सभेमध्ये जयपूर घराण्याच्या या अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या ठाण्यावरून येणार आहेत। त्यांचं शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होणार आहे। तर दुसरी सभा त्याच दिवशी रात्री 8 वाजता किराणा घराण्याचे शौनक अभिषेकी प्रस्तुत करणार आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे पंडित शौनक अभिषेकी हे थोर गायक स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 23 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दुसरी सभा होणार आहे, ज्यामध्ये देहली अजराणा हे जे घराण आहे हा घराचा प्रकार म्हटला जातो, म्हणजे यावर जास्त प्रकाश पंडितच टाकतील कारण त्यांना याविषयी जास्त त्याबद्दलचा अभ्यास आहे। तर त्या घराण्याचे श्री ओजसजी अढिया हे मुंबईचे आहेत, हे सोलो तबलावादन सादर करणार आहेत। ते अतिशय उत्कृष्ट तबलावादक आहे। आपण जसं झाकीर हुसेन किंवा रिंपाशू यांचं नाव ऐकलंच आहे, अगदी त्यांच्याच तोडीचे हे नवोदित श्री ओजसजी अढिया आहेत। त्यानंतर त्या दिवशी दुसरी सभा म्हणजे शनिवारी रात्री 8 वाजता श्री भाग्यश्री मराठे जे ठाण्याहून येणार आहेत ते सादर करणार आहेत आणि त्यांचं जयपूर घराणं आहे। त्यानंतर रविवारी 2 सभा होणार आहेत। रविवारीच्या सभेमध्ये संध्याकाळी 6 वाजता श्रीमती आयव्ही बॅनर्जी या पत्कीळा घराण्याच्या आहेत, त्यांचं उपशास्त्रीय गायन दादरा ठुमरी कजरी इत्यादी प्रकार सादर करणार आहेत। अतिशय नामांकित अशा त्या गायक कलावंत आहेत। तर रविवारी जी शेवटची सभा 24
नोव्हेंबरला रात्री 8 वाजता जे थोर बासरी वादक पंडित रोणू मुजुमदार आहेत ते कलकत्त्याचे आहेत, तर ते सादर करणार आहेत. तर असं एकंदरीत पूर्ण 6 सभा प्रत्येकी दोन अशा 6 सभा या संगीत सेवा समारोहामध्ये होणार आहे. तर आमचं असं एक विनंती आहे की महत्वाचं म्हणजे हा सर्व सभा गेली 20 वर्षांपासून निःशुल्कपणे आपण आयोजित करतो. एवढे मोठमोठे कलावंत येतात, तरी पण आजपर्यंत आपण कधीही कुठल्याही प्रकारचं शुल्क इथे आयोजित केलं नाही. आणि म्हणूनच काय या सभेकरता अगदी विदर्भातून नागपूर, अकोला, यवतमाळ इत्यादी शहरातून, आसपासच्या शहरातून लोक काय म्हणतात जे रसिकगण आहेत ते इथे येत असतात. आणि असा हा प्रगतचा कार्यक्रम असतो. मला सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपल्या प्रिय वृत्तपत्रातून किंवा चॅनल आपण ही माहिती विदर्भातील सर्व रसिकांपर्यंत पोहोचवावी.